पोचलो आपण. आता आपण जरा बॅगा काढू, थोडं फ्रेश होऊ, जरा हातपाय तोंड धुऊ इथे. सो इथून आपण तिथे 10-20 मिनिटं हल्ली थांबणार आहे, जास्त नाही थांबणार आहे. 2 मिनिट धुतलं की डायरेक्ट आपलं गडावरती जायला रेडी. तर व्हिडिओमध्ये प्रतापगडावरती जायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर तुम्ही प्लीज व्हिडिओमध्ये राहा, कुठे जाऊ नका. तुम्हाला मी आता इथून प्रतापगडाचं दर्शन देणार आहे. तर चला, थँक्यू. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या भाच्याच्या घरी आराम करून आता आपण चाललोय गावातून. असा रस्ता हा, आपण आता चाललोय प्रतापगडच्या दिशेने. मस्त मंदिर बघ, इथं घरं पण मस्त आहेत. हो बघ, बंगल्या टाईपमध्ये घरं बांधून ठेवलेले आहेत लोकांनी. और कैसे हो सब लोग. हेलो एवरीबॉडी. चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो दोस्तों, चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो. वीडियो को जरूर लाइक करो, यहाँ तक वीडियो देखा रहेगा तो जरूर. हे या साईडला तानाजी मालुसरे यांचं गाव आहे आणि इथं मस्त शिव छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित केलेली मस्त बघू शकता तुम्ही. या साईडून तुम्ही गावामधून जाऊ शकतात. आणि या साईडला माझ्या मित्राचं पण गाव आहे. घाट लागलेला आहे, वळणाचा परत रस्ता. चालवायला भाई एक नंबर. काय नुसता दऱ्या मस्त एकदम खतरनाक. तर मित्रांनो आपल्याला आता प्रतापगड इथून दिसलेला आहे, त्याचे ते ब्रूज दिसलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघतच असाल की इथं प्रतापगड चाललो आहे. त्या वाटेमध्ये आम्हाला असा सुंदर असा देखावा दिसला, तर आम्ही तो उभं राहून बघतोय. तर तुम्ही पण फील करा कॅमेऱ्याच्या थ्रू. सांगा, एक्सप्लेन करा तुम्हाला कसं वाटतं इथे. खूप छान वाटतंय आपलं. आणि राज डोंगरे यांचे खूप आभारी आहोत की आम्हाला राज डोंगरे आरडी ब्लॉक मुळे आम्हाला इथे यायला मिळालं. ही संधी मिळाली आम्हाला. आणि अशाच त्या संध्या नेहमी यात राहाव्या. आणि तुम्हाला त्या यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अजून भरपूर असे ठिकाणे आपण एक्सप्लोर करू आणि आपल्या सर्वांना दाखवू. तर बघितलं मित्रांनो, हे माझी छोटी फॅन फॉलोइंग होती, ती माझ्या घरून मी पर्सनली घेऊन आलेलो आहे. भाई नवीन ब्लॉगर आहे, समजून घे, समजलं ना. हा अरे महत्वाचं तुम्ही आरडी ब्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नसेल केलं तर पटकन लवकर सबस्क्राईब करून टाका. गड दिसला तो बघ, प्रतापगड. झेंडा दिसतोय, भगवा झेंडा. आपण डायरेक्ट आतमध्ये आता एंट्री केलेली आहे. आता डायरेक्ट आपण जाऊन आतमध्ये गाडी पार्क करणार.
बघा. आजही लाखो पर्यटक महाराजांच्या